नारी शक्ती विधेयकाबाबत राजकारण झालं. महिलांच्या सन्मानासाठी विरोधकांनी पुढे यावं. लाल किल्ल्यावरून मोदींचं आवाहन. तर 2023च्या मंजूर विधेयकाची अंमलबजावणी का केली नाही, विरोधकांचा सवाल. कोर्टाला दबावात आणून निकाल द्यायला लावणार असाल तर चालणार नाही. कोर्टाला काम करू द्या. मुख्यमंत्र्यांनी धमक्या देऊ नये. संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार. चाकणमधील समस्या निवारणासाठी उच्चस्तरीय 14 सदस्यीय समितीची स्थापना. उद्योजकांच्या इशाऱ्यानंतर सरकारचा मोठा निर्णय. देशभरात 80व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी फडकवला तिरंगा. एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यात, तर बीडमध्ये सुनेत्रा पवारांच्या हस्ते ध्वजारोहण. कॉक्रोच जनता पार्टीचं स्कूल ठीक करो अभियान सुरू. हिंगोलीतील झेडपी शाळेच्या दुरावस्थेवरून अभिजित दिपकेंचा संताप. आजपासून सीजेपीची टीम ग्रामीण भागातील सरकारी शाळांकडे लक्ष केंद्रित करणार. सलगच्या सुट्ट्यांमुळे राज्यभरातील पर्यटन स्थळं हाऊसफुल. मंदिरांमध्येही भाविकांची मोठी गर्दी.